नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण अशा एका स्टेजवर आहोत जिथे ऊसाची वाढ होणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा ऊस मित्रांनो 4-5 महिन्याचा झाला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की वाढ कुठल्यासारखी वाटते, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. जर मित्रांनो ऊस पीक एकदा 5 ते 6 महिन्याच्या पुढे गेलं की त्याला कांडे धरण्याची आणि वजन वाढण्यासाठी पोषक अन्न घटकांची गरज असते. आणि ती पोषक अन्न घटके जर मित्रांनो वेळेत जर त्या ऊसाला मिळाली, तर ऊसाची जाडी, उंची आणि टनेज वाढण्यासाठी खूप त्याचा फायदा होतो. तर ही मित्रांनो सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर बंधूंना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो आता मी जे प्रमाण सांगणार आहे ते प्रमाण 1 एकरासाठी आहे. आपल्याला 1 एकर ऊसाची फवारणी करण्यासाठी 200 लिटरची पाण्याची टाकी घ्यायची आहे किंवा एक कॅन घ्यायचा आहे. आणि 1 एकरासाठी मित्रांनो मी सांगतोय ही औषध आपल्याला त्या टाकीमध्ये चांगली खलून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरचं जे औषध आहे मित्रांनो ते आहे जिब्रेलिका ऍसिड. हे 7 ग्रॅम त्या 200 लिटरच्या पाण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. हे 1 एकर साठीचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर दुसरं आणि महत्वाचं औषध आहे ते 6BA. मित्रांनो हे 6BA सुद्धा आपल्याला 7 ग्रॅम 7 ते 8 ग्रॅम जास्तीत जास्त 7 ते 8 ग्रॅम आपल्याला मित्रांनो ह्या 200 लिटरच्या पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि हे पाणी मित्रांनो चांगलं खलवून घ्यायचं आहे. एक जीव करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्या 200 लिटरच्या कॅन मध्ये मित्रांनो आपल्याला दुसरं जे खत टाकायचं आहे ते आहे मित्रांनो 13-0-45. हे मित्रांनो साधारणपणे 1.5 किलो घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट. मित्रांनो हे सुद्धा 1.5 किलो घ्यायचं आहे. आणि गोदरेज विपुल हे 200 मिली मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सीविड एक्स्ट्रा ट्रॅक हे 200 मिली घ्यायचं आहे. आता मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे सुद्धा आपल्याला 200 मिली घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता हे आपण मी जे सांगितलेलं प्रमाण आहे हे प्रमाण आपल्याला ऊसावरती फवारायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने आपण ऊसावरती याची फवारणी करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ड्रोनने सुद्धा फवारू शकता किंवा पाठीवरचा 15 लिटरच्या पंपाने त्याने सुद्धा फवारू शकता. म्हणजे जसं ज्याला शक्य होईल त्याने त्या पद्धतीने ह्या आपण जे मिश्रण कालवलेलं आहे त्याच्या फवारा व्यवस्थित घ्यायचा आहे. ऊसाला व्यवस्थित फवारा बसेल याची काळजी घ्यायची आहे. मित्रांनो हे औषध वापरल्याने 2 कांड्यांमधील अंतर चांगलं वाढतं, कांडीला चांगली जाडी येते आणि मित्रांनो वजनही वाढतं. लक्षात ठेवा ही फवारणी करताना ऊसाला मित्रांनो पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो आपण जर फवारणी करत असेल आणि त्यावेळेस जर पूर्ण ऊस जर सुकलेला असेल, वाळलेला असेल, तर मित्रांनो अशा वेळी ऊसावरती फवारणी करायची नाही. जेणेकरून आपण ऊस 1-2 दिवसापूर्वी भरलेला असेल, त्याच्यामुळे त्यावेळेस जर ऊसावरती फवारणी केली तर मित्रांनो त्याचे जे पाने असतात ते पाने एकदम टवटवीत असतात, फुललेले असतात. आणि मग त्याच्यामुळे आपण जे औषध हे फवारणार आहे त्याच्यामुळे त्याचं जे पानं आहे ते त्याचं जे संश्लेषण आहे ते चांगल्या प्रकारे शोषून घेणार आहे. आणि जर ऊस सुकलेला असेल मित्रांनो तर त्याची पाने सुकलेली असतात वाळलेली असल्यामुळं, आणि मग त्याच्यामुळे पाहिजे तसा आपल्याला रिझल्ट मित्रांनो त्याचा येत नाही. त्याच्यामुळे
ऊसाला फवारणी करताना ऊसावर पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो फवारणी करताना सकाळी 10च्या आधी किंवा मग दुपारच्या नंतर, जेणेकरून पानांना औषध व्यवस्थित शोषता येईल याची मित्रांनो आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आपण जर अशा पद्धतीने जर मित्रांनो काळजी घेतली तर बघू शकता ऊसाच्या कांड्याची जाडी आणि ऊसाचे जे सगळे ऊस आहेत एक समान आहेत. बघू शकता समोर तुम्हाला एका ऊसाला जवळपास 25 ते 30 ऊस दिसत असतील आणि वाढ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या फवारणीचा रिझल्ट चांगला आपल्याला येऊ शकतो. त्याच्यामुळे निश्चित मित्रांनो ही फवारणी आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी हे आपणास ही औषधाचं शेड्यूल आणि खतांचं टॉनिकचं शेड्यूल आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की ऊसाची फवारणी कशी करावी. मित्रांनो आपल्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो. जिब्रेलिक ॲसिड 7 ग्रॅम, 6BA 7 ग्रॅम आणि 13-13-045 हे 1.5 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो, गोदरेज विपुल 200 मिली, सीविड एक्स्ट्रा ट्रॅक हे 200 मिली, कीटकनाशक 200 मिली. मग त्याच्यामध्ये तुम्ही हमला घेऊ शकता किंवा कॉन्टा घेऊ शकता, बुरशीनाशक या प्रकारचं कोणत्याही प्रकारचं तुम्ही एक घेऊ शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीनं ही फवारणीचं मी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी ह्या फवारणीची माहिती आपल्या समोर मांडलेली आहे. तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये प्रयोग करत राहा आणि रिझल्ट नक्की शेअर करा. जर तुम्हाला जर ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. आणि मित्रांनो अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट यापूर्वी सुद्धा खूप माहितीचे छान सुंदर व्हिडिओ मी यूट्यूबवरती या चॅनलवरती टाकलेले आहे. तर आपण नक्की ते व्हिडिओ पहा आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आपण प्रत्येक वेळेस शेवटपर्यंत पाहता, खूप छान सुंदर कमेंट्स करता, त्याबद्दल मी सर्व आपल्या शेतकरी बांधवांचा मनापासून आभारी आहे. तर बघू शकता मित्रांनो खूप छान सुंदर रिझल्ट आम्हाला आलेला आहे, तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण आपल्या ऊसाची काळजी घ्या, एवढंच मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि माझा हा व्हिडिओ इथे समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.